मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखाही वाढत आहे. उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत. अनेक जिल्ह्यातील तापमानाने 40शी ओलांडली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिनाभरात 30 जणांना उष्माघाताचा झटका बसला आहे. अशा रखरखत्या उन्हाळ्यात उत्तर तहसीलदार कार्यालयासमोर संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचा फॉर्म अपडेट करून घेण्यासाठी ज्येष्ठ वयोवृद्ध महिला पुरुषांची मोठी गर्दी दिसत आहे. येणाऱ्या लाभार्थ्यांना उन्हाची दाहकता कमी बसावी म्हणून तहसीलदारांनी आपल्या कार्यालयासमोर पेंडॉल उभारणे अपेक्षित होते. एखाद्या ज्येष्ठाला तहान भागवण्यासाठी कार्यालयात परिसरात पाण्याची सोय करणे अपेक्षित होते, पण अशी कोणतीच उपाययोजना तहसील कार्यालयाकडून केल्याचे दिसून येत नाही. संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांच्या वयाचा विचार तहसील कार्यालय करणार आहे की नाही? कडक उन्हात वयोवृद्ध लाभार्थ्यांना बोलावून आपले कार्यालयीन कामकाज पूर्ण करून घेण्यात आम्ही किती तत्पर आहोत हे तहसील कार्यालय सिद्ध करण्यात व्यस्त आहे. समजा अशा कडक उन्हात एखाद्या वृद्धाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी तहसील कार्यालय घेणार का? विनायकनगरवरून आलो. हां. लई वेळ झाला. आम्ही किती वाजता आला तुम्ही? आता 10 वाजता आलो बघा. हां, 10 वाजता. वेळ झाला. अजून पाणीचं काय सोय नाही. इथं पाणी पण नाही आहे. पाणी आणून घ्यावं, पियावं, शेतकरी यायला. लई वेळ झाला. आम्ही तर उभारलो. म्हातारी माणसं सगळे उभारलो आम्ही. हां, सगळं उभारली. पण काय कशासाठी उभारला तुम्ही? हे काय फॉर्म भरण्यासाठी. कशाचा फॉर्म? हे निरंतरचा फॉर्म. हां. कधी बोलवलं तुम्हाला? आम्हाला आठवड्याचा खाली येऊन गेलो आम्ही. आठवड्याचा खाली आलो आम्ही. आठवड्यात आल्यावर या म्हणले तर आले तरी एवढं गर्दी. याशिवाय स्वतःच्या मालकीचे घर असेल तर अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थ्याचा मुलगा 18 वर्षांचा असेल तर अशा लाभार्थ्यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा जाचक अटी समोर करून अनेक वर्षांपासून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना योजनेपासून दूर लोटण्याचे काम तहसील कार्यालयाकडून केले जात आहे. नाव? हां. कुठून आला? हां. काय अडचण तुमचं? घर भाडं भरायचं आहे, लाईट बिल भरायचं आहे. तुम्ही कशासाठी आलो इथं? निराधारच्या पैशासाठी. 5 महिने आले ना. 4-5 महिने झालं माझे पैसे. सारखं 5वा हेल्पट आहे माझा. काय म्हणतात अधिकारी? अधिकारी म्हणतात काय बी 5वाचं काम करतात. गणित म्हणतात 300 घे, गणित म्हणतात 700 घे. एवढा किरकोळ पैशांनी मागताय का? या एकूण प्रकरणाची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांना समजताच त्यांनी उत्तर तहसील कार्यालयाच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. उन्हाची दाहकता वाढत असताना अशा ज्येष्ठ व्यक्तींना कार्यालयासमोर उभा करू नये हे योग्य नाही. शासन निर्णयाशिवाय लाभार्थ्यांना लाभापासून दूर करणे योग्य नाही असे म्हणत आमदार देशमुख यांनी उत्तर तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाकडून आपल्या ज्या श्रवण बाळ योजना आहेत किंवा संजय निराधार योजना आहेत, त्या शासनाच्या योजना चालवल्या जात्या सर्वसामान्य गोरगरिबासाठी. त्या योजनाचं पुन्हा एकदा तपासणी करून नूतनीकरण करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ इथल्या अधिकाऱ्यांनी असं घेतलं आहे की त्यांना कधीही बोलवा आणि त्यांच्यावर अन्याय करा. आज एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये उष्णता असल्यामुळं जवळपास रोजच कमीत कमी 40 ते 41 डिग्री आपल्याकडे उष्णता असल्यामुळं आपल्या ऑफिससमोर बोलवायचं सगळ्या, आणि ते वयस्कर लोकांना, 60च्या वर्षाच्या पुढच्या लोकांना, वयस्कर लोकांना बोलणं आणि तिथं बसायला जागा नाही, पिण्या पाण्याची व्यवस्था नाही, कुठली व्यवस्था नाही. रखरखत्या उन्हात उभा करून त्यांच्याजवळ स्वतःचा मोबाईल पाहिजे आणि मोबाईलवर OTP सांगता यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर त्यांनी जे तपासणी चालू आहे ते चुकीचं आहे. अगर त्यांना तपासणी करायचं असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जावा आणि त्यांचं कार्ड तपासून घ्यावं असं मी त्यांना सांगू इच्छितो. आणि कारण ते गोरगरीब आहेत. एक दिवसाचं कुठेतरी कामाला जात असेल किंवा घरात येणं, तिथून ते ऑफिसपर्यंत येणंही परवडत नाही त्यांना. आणि ते येणं आणि परत जाणं, एका दिवसात त्यांचं काम होत नसेल तर 2-2, 3-3 हेल्पट्या मारायला लावणं. आणि आपल्याला माहीत आहे की श्रवण बाळ योजना असताना आपल्याला त्या घरची अट नाही आहे. त्यामध्ये कुणाला स्वतःच्या घरात राहायचं असेल तरी त्यांना ती योजना त्यांना तो लाभार्थी होऊ शकतो. पण आज मी ऐकण्यात आले की घर असेल तर तुम्ही लाभार्थी होऊ शकत नाही. असा अनेक जाचक अटी ज्या शासनाने लावलेल्या नाहीत, त्या सगळ्या अटी लावून जर कदा तपासणी होत असेल किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर कदापि सहन करणार नाही. त्या
जे कोणी तहसीलदार असेल किंवा त्याला कोणता अधिकार असेल त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगण्यात येणार.